मी सांगणार आहे, आपण अनेक वेळा बस, ट्रेन इत्यादी वाहनाने प्रवास करत असतो. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा बसायला जागा मिळत नाही अशावेळी मी एक बॅग आणि खुर्ची बॅग आणि चेअर जॉईन केलेली आहे. तर हे माझं इथं मॉडेल आहे, बघू शकता. त्यामध्ये असं आहे की 2-in-1 कल्पना आहे. बॅग आणि खुर्ची मी एकत्रित लावलेली आहे. बॅग आपण त्या चाकाच्या साहाय्याने वाहून नेऊ शकतो किंवा जर आपल्याला गरज पडली तर काही सेकंदामध्ये ती खुर्ची तयार करून आपण तिथं बसू शकतो. फोल्डिंग खुर्ची आहे. अशी तर ती फोल्डसुद्धा होते. या प्रकारे आपण दाखवू इच्छितो की छोट्या छोट्या कल्पनांतून मोठं समाधान आपल्याला ह्या कल्पनेतून मिळतं. माझं नाव स्वामी मकरंद बोलतो. इन्स्पायर अवॉर्ड 2024 संस्थानाचे नाव आहे पर्यावरण भेटा. समस्या खाणकामातील माती व कचरा तसेच प्लॅस्टिक थर्माकोल यांसारखे अविघटनशील घटक प्रदूषणकारी आहेत. यांचे व्यवस्थापन आपल्याला या संस्थानातून करता येते. खाणकामातील माती, प्लॅस्टिक थर्माकोल इत्यादी अविघटनशील घटक जास्त काळ टिकतात. त्याचा पर्यायी वापर आपल्याला करता येऊ शकतो. रचना: जांभा दगड खाणीतील माती व कचरा घेतला. प्लॅस्टिक थर्माकोल शंकरची फुले यांसारखे घटक घेतले व त्यांचा चुरा करून घेतला. त्यानंतर माती, थर्माकोल, प्लॅस्टिक, शंकरची फुले यांचे योग्य प्रमाणामध्ये मिश्रण करून घेतले व त्यानंतर ते योग्य पाण्यामध्ये मिसळून त्याचा लगदा तयार करून घेतला. त्यानंतर कापडापासून हे 2 साचे बनवून घेतले. त्याचा तो लगदा या साच्यामध्ये टाकला आणि विटा तयार करून घेतल्या आणि विटा काही काळ सावलीमध्ये आणि नंतर उन्हामध्ये घालून त्या भाजून घेतल्या. त्यांची कठीणता, टिकाऊपणा याची चाचणी ए स्क्वेअर म्हणजे समजा हा AB AC हा BC, इकडे AB BC आणि AC कळालं. हा डायगोनल एलिमेंट आणि ती खाली डायगोनल कारण हा ह्याच्या भोवती आली असते. माझ्या शाळेचं नाव सुमन विद्यालय. माझ्या मॉडेलचे नाव आहे मॅथ्स फॉर सोसायटी. प्रथम आपण एक वर्तुळ घेतलं. वर्तुळाचे आपण समान भाग केले आणि ते आपण परपेंडिक्युलर साईडने जोडले तर आपल्याला आयत मिळतो. यावरून आपल्याला समजते की यावरून आयताच्या लांबीला आपण पायर मानले आणि रुंदीला R मानले आणि पायर गुणिले R पायर वर्ग. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी पायर गुणिले पायर वर्ग. यावरून आपल्याला समजते आयताचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ. एक शंकू घेतला. शंकूचे सुद्धा समान भाग केले आणि ते परपेंडिक्युलर आकाराने जोडले तर आपल्याला आयत मिळतो. यावरून आपल्याला समजते की पायर गुणिले पायर आहे. शंकूचं वक्रपृष्ठफळ पायर आहे. लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर शंकूचं वक्रपृष्ठफळ. यावरून त्यानंतर आपण एक संख्यानेश्वर आपल्याला 2 संख्यांची बेरीज होती आपण दाखवतो. आपण एक इथं आपल्याला दाखवायचे ऋण 2 अधिक 3 बरोबर 1 येतो म्हणजे दोऱ्याचा मध्यबिंदू हा त्याचं उत्तर असणार आहे. दुसरी संख्या घेतली -3 अधिक 4 -3 अधिक 4 त्याचे उत्तर आहे 1. त्यावरून आपल्याला समजते की आपण या संख्यानेश्वर आपण कसे दाखवले ते आपण संख्येची बेरीज दाखवू शकतो. संख्याची आणि उत्तरेची चित्रीचे आपण समान ठेवतो आणि आपण ह्याच्यात तांदूळ घालतो. ह्याच्यात तांदूळ घालतो तर हा पूर्ण भरणार नाही म्हणजे तिन्ही शंकूमध्ये आपण तांदूळ घालले तर पूर्ण वृत्तचित्र. यावरून आपल्याला समजते की 3 शंकूचे घनफळ बरोबर एका वृत्तचित्राचे घनफळ. 3 शंकूचे एका शंकूचे घनफळ बरोबर 1/3 पायर वर्ग आहे आणि वृत्तचित्र घनफळ पायर वर्ग आहे. ओके. नमस्कार, माझा प्रकल्प आहे स्मार्ट ओल्ड एज स्कीम. आजच्या काळात अनेक वृद्ध व्यक्ती घरी एकटे राहतात. वय वाढल्याने त्यांची हालचाल मंदावते. कधी अपघाताने घसरून पडल्यास त्यांना त्वरित मदत मिळत नाही. अशा वेळी त्वरित मदत मिळाली नाही तर धोका वाढतो. ही समस्या लक्षात घेऊन मी स्मार्ट स्कीम बनवली आहे. ही पडल्यास आपोआप सिग्नल देऊन अलर्ट करते. या उपक्रमाचे कार्य डी स्विच आणि RF सिग्नल प्रसारण या वैज्ञानिक तत्त्वावर आधारित
चालवित असताना स्विच खुला असतो, सर्किट बंद राहते. परंतु जर चुकली किंवा पडली तर स्विच सक्रिय होतो आणि रिसिव्हरद्वारे त्यामधून सिग्नल पाठवतो. रिसिव्हरला सिग्नल मिळाल्यावर त्यामध्ये रिलेद्वारे सायरन आणि स्टिक सरळ राहते. जर चुकली तर वापरापासून ते औद्योगिक उत्पादनापर्यंत तसेच शेतीतील सिंचन व्यवस्थेपर्यंत सर्वत्र पाण्याचा योग्य वापर आणि बचत होणे अत्यावश्यक आहे. काही ठिकाणी आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो की घरातील किंवा सोसायटीतील टाक्याच्या पाण्याने ओव्हरफ्लो होतात, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. काही ठिकाणी धोकादायक रसायनांच्या टाक्यांची पातळी मोजण्यासाठी संपर्क आधारित प्रणालींचा वापर हा धोकादायक ठरतो. हाच विचार लक्षात घेऊन आम्ही ही नाविन्यपूर्ण प्रणाली तयार केली आहे. माझ्या उपकरणाचे नाव आहे वायरलेस नॉन कॉन्टॅक्ट लिक्विड अलर्ट सिस्टम. ही प्रणाली कोणत्याही द्रवाशी थेट संपर्क न करता ध्वनी आणि प्रकाश सिग्नलद्वारे योग्य ती द्रवाची पातळी दर्शवते. त्यामुळे हे एक टिकाऊ आणि सुरक्षित असे उपकरण आहे. यामध्ये आम्ही XKC Y25 NPN या प्रकारचा सिग्नल कंट्रोलर वापरला आहे, जो द्रवाची पातळी ओळखतो. सुरुवातीस सेन्सरची कॅपॅसिटन्स ही स्थिर असते, परंतु जेव्हा द्रवाची पातळी ही सेन्सरच्या जवळ येते तेव्हा कॅपॅसिटन्समध्ये बदल होतो आणि हा बदल सिग्नल कंट्रोलर ओळखतो आणि अलर्ट सक्रिय करतो, तेही कोणत्याही द्रवाशी थेट संपर्क न करता. आता आपण याची कार्यवाही पाहूया. यामध्ये पाणी आहे. द्रवाची पातळी मोजण्यासाठी आपण इथे पाणी नाही आहे, त्यामुळे ह्याच्या खाली जसं ठेवलं तशी अलर्ट निर्माण करतो. त्यामुळे आपल्याला द्रवाची पातळी समजते. आपल्या प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाचे नाव आहे कृषी तंत्रज्ञान कीटक या प्रकल्पामुळे कृषीयांना भरपूर फायदा होतो. हे आम्ही तयार केलं आहे. याच्यामुळे वरती सोलर प्लॅनेट इथे आम्ही एक बॅटरी लावली आहे. ही सकाळी चार्ज होते, रात्री चालू होते. इथे सेन्सर लावल्यावर आपोआप चालू होते. आता सेन्सर लावले नाही, त्यामुळे खाली प्रकाश पडून खाली पाणी आहे आणि त्यात किंवा रॉकेट टाकलं. यामुळे रात्री जे कीटक असतात नागतोडा ते सगळ्या प्रकाशाला आकर्षण खाली पडतात. त्यामुळे फायदा आपण जेव्हा गणपतीला गणपती विसर्जनाची वेळा म्हणजे गणपतीला फुलं वाहतो ना, तेव्हा गणपती कसं फुलं विसर्जित करतो ना, त्यामुळे फुलं विसर्जित पाणी प्रदूषित होणार. त्यामुळे त्याच फुलांचा मी वापर करून यापासून दूध काढणी बनवली. ती फुलं मी चांगली वेळ सुकवून त्यापासून मी मिक्सरला त्याची पावडर केली. तसेच देशी गाईचे शेणकूड घेतले, त्याचीसुद्धा पावडर केली. परत त्यामध्ये डास घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर केला आहे, तर त्याचीसुद्धा पावडर बनवली. तसेच आपल्या देशी गाईचे शुद्ध तूप घेतले, उठणं घेतलं आहे, चंदन पावडर आणि कापूर या सगळ्यांचा वापर करून या दूधकांड्या तयार केल्या. जेणेकरून कडुलिंबाच्या पानांचा वापर केल्याने घरातल्या माणूस मदत होते आणि उठणं आणि चंदन पावडरचा वापर केल्याने आपले वातावरण प्रसन्न आणि सुगंधित राहते. आपल्या विद्युत वाहनातून विद्युत निर्मितीची पुनर्निर्मिती करणे. धावत्या विद्युत वाहनातून विद्युत पुनर्निर्मिती म्हणजे रिजनरेटिव्ह ब्रेकिंग होय. त्यामध्ये वाहन चालतात जेव्हा वाहन एखादा चालतो तेव्हा म्हणजे धावताना वाहन गती करतो.
आपल्याला त्याचा फक्त बुद्धी होते ना, अशी ज्या वाया जात नाही त्या बॅटरी कन्वर्ट होते. या पूर्ण म्हणजे प्रक्रिया आहे जेव्हा लावतात तेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा विद्युत मोटर जनरेटर म्हणून काम करतो. याचे फायदे काय आहेत, वाया घालणारी जेव्हा वाया जात नाही या बॅटरीत कन्वर्ट होते आणि कार्यक्षमता मी नैसर्गिक रंग तयार केले आहेत कारण आपण कृत्रिम रंग वापरतो त्याच्यामुळे आपल्याला विविध प्रकारची हानी होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ यकृताचा क्षय, स्थान व गर्भाशयाचा कॅन्सर, जे आपल्या जनक्रिया कमजोर होणे किंवा जनक्रिया कमजोर होणे किंवा आपल्या मांसपण येणे, डोळे, हाडे व त्वचेवर विपरीत परिणाम होणे. कृत्रिम रंग वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्याला, ओठांना फुलर येणे, खाज येणे, सूज येणे अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. आपण जो होळीमध्ये लाल रंग वापरतो तो कृत्रिम रंगापासून तयार झालेला असतो. त्याच्यात 12 घातक रसायन वापरले असते त्यामुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उदाहरणार्थ त्वचेचा कर्करोग, श्वसनाचे प्रारोग इत्यादी रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही त्याच्यावर उपाय म्हणून नैसर्गिक रंग तयार केले आहेत. नमस्कार, माझं नाव प्रसाद प्रभू. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल लांजा. मी इयत्ता 8वीमध्ये आहे. हा प्रोजेक्ट मला सावलीमध्ये करायला सुचला, म्हणजे करायसाठी रजिस्ट्रेशन झालं. या मॉडेलमध्ये 2 DC गिअर लावलेले आहेत. ते मागच्या चाकांना जोडलेले आहेत. ही मोटर चालवण्यासाठी कंट्रोल सर्किट व बॅटरी रिचार्जेबल पॉवर सर्किट वापरले गेले आहेत. त्यामुळे हे वापरणारा माणूस सहजपणे इच्छित ठिकाणी नेऊ शकतो. मोटर्सला गिअर असल्याने वेग बदलत नाही व दिशाही नियंत्रित राहते. अशी पुढे जाऊ शकते आणि हे मागे गेल्यावर मागे याचे काही फायदे पण आहेत. स्वतःची हालचाल करू शकतो. प्रवासात सोय, सुरक्षितता व जीवनमानासाठी उपयुक्त आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे ही प्रणाली ऊर्जा बचत करणारी आणि पर्यावरणपूरक आहे. हेलो सर, गुड आफ्टरनून. मेरा नाम है जुनेद सईद. ये मेरा प्रोजेक्ट है एयर हीट. आइए हम इसका कंस्ट्रक्शन देखते हैं. इसके अंदर किन किन चीज़ों का इस्तेमाल किया गया है. इसके अंदर मैंने एयर पिस्टन का इस्तेमाल किया है, जो कि और जब हम लोग इसके अंदर प्रेशर से डालेंगे तो लिफ्ट खुद ब खुद ऊपर जाएगी. और यहाँ पे देख सकते हैं कि कंप्रेसर रखा हुआ है, इसके वजह से हम इसको चलाते हैं. बट ये वीडियो है इस तरीके से काम करता है. हे हेलिकॉप्टरचा फॅन आहे आणि तो सर्क्युलर मोशन करत आहे. त्याच्यामुळे इथे सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होत आहे. सेंट्रिपिटल फोर्स असतो mv²/r. रेडियस ही युनिव्हर्सिटी प्रपोर्शन असतं सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला रेडियस कमी करण्यासाठी म्हणजे लागतो ओमेगा. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ते सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय होत असतं. मग अँग्युलर वेलॉसिटी आपल्याला वाढवायला लागेल जेणेकरून सेंट्रिपिटल फोर्स जास्त होईल. पण अँग्युलर वेलॉसिटी असते युनिव्हर्सिटी सुद्धा टी. पण टाईम पिरियड आपला कमी कसं जाणार, तर एकदाच काम असला फॅनच्या ब्लेडची रेडियस कमी केली तर टाईम पिरियड कमी होणार. टाईम पिरियड कमी झाला तर ओमेगा वाढणार. ओमेगा वाढला तर सेंट्रिपिटल फोर्स जास्त वाढणार. त्यामुळे तो टेक ऑफ लवकर घेईल. ये रिवर क्लीनिंग मशीन जो पानी में गंदा सामान जैसे कागज़, कचरा वगैरह सब खींच के लेती है और आगे भी जा सकती है. ऐसा ये हमने बनाया जो पानी में जो जीव रहते हैं वो मरने से बच जाएंगे. नमस्कार, मी आर्या करते. आमच्या मॉडेलचं नाव आहे रिसर्च इन्व्हेन्शन अँड ट्रॅव्हल आमचं मॉडेल कशासाठी बनवलं आहे, हायवेवरती समृद्धी महामार्गावर जे ॲक्सिडेंट होतात म्हणजे टायर तापतात व फुटून ते ॲक्सिडेंट होतात. त्यासाठी आम्ही जेव्हा हे टायर तापतात, आता ही सध्या गाडी रेग्युलरमध्ये आपण चालवतो कशी आहे ही अजून झाली नाही. जेव्हा रेड लाईट पेटेल तेव्हा ही हीट झाली. जेव्हा ही रेड लाईट पेटली म्हणजे ड्रायव्हरला समजेल ना की टायर हीट झाले, तेव्हा तो कूलिंग सिस्टीम ऑन करेल. म्हणजे हा पाणी प्रेशरनी टायर
गेल्यावरती टायर थंड झाले की मग ती इथे ग्रीन लाईट भेटेल आणि इथे ड्रायव्हरला समजेल की आता कूलिंग सिस्टीम बंद करायला मग ते ह्याच्यामुळे ॲक्सिडेंट नमस्कार, माझ्या प्रयोगाचं नाव आहे मोबाईल चार्जिंग टेस्ट. जेव्हा आपण मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा कधी तो आपण चार्जरवरती ठेवतो किंवा कधी बोर्डवरती ठेवतो, तर तो खाली पडला तर तो फुटू शकतो, त्याचा डिस्प्ले वगैरे उडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी मी इथे इलास्टिक घेतलेलं आहे. हे इलास्टिक असं इथे फेविक्विकच्या मदतीने लावलं आणि याच्यात आपण चार्जर असा बसवू शकतो. आणि हा चार्जर असा बसवल्यावर ते लावू शकतो. जेव्हा आपण कधी बाहेर प्रवास वगैरे करत असतो तेव्हा पण आपल्याला असा उपयोग घेतो. त्याच्यामुळे खर्च पण जास्त नाही लागत, अल्प खर्च ऑटोमॅटिक टॉयलेट क्लिनिंग मशीन हे आपण शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतो. हे वेगवेगळ्या सफाई कामगारांचा उपयोग आहे. जर शौचालय स्वच्छ तर तुमचा कचरा होतो आणि आपल्याला जनाला सोलर पॅनल ही बॅटरी चार्ज होते आणि बॅटरीपासून या वायर लावून आपण ही चालू हे आपण बॉटल्स वगैरे आपण खाण्यासाठी पण नमस्कार सर, माझं नाव कुमारी आर्या मेहपाटकर. शाळेचं नाव इंग्लिश स्टुडंट शिंदे कनिष्ठ महाविद्यालय नांदेड. माझ्या मॉडेलचं नाव आहे मल्टीपर्पज पॅसेंजर बस. ही संकल्पना मला रस्त्यावर सांडलेला कचरा, अवेळी येणारी घंटागाडी आणि त्याचा माणसांना आणि प्राण्यांना होणारा त्रास त्यामुळे सुचलेली आहे. मी असा अभ्यास केला आहे की एक घंटागाडी दिवसाला साधारण 10 लिटर एवढं पेट्रोल वापरते, म्हणजेच 1200 रुपये एवढा खर्च मिनिमम करते. आपलं जे मॉडेल आहे ते दिवसाला फक्त 50 पैशाची इलेक्ट्रिसिटी वापरतं आणि स्मार्टली काम करतं. त्यामुळे खर्चाची तर बचत होते, वेळेची पण बचत होते. आता मी तुम्हाला याचं वर्किंग समजावून सांगते. आपलं जे मॉडेल आहे ते 4 कंपार्टमेंट केलेत. आपल्या गरजेनुसार आपण हवे तितके कंपार्टमेंट इथे करू शकतो. ते चौकोनी फटी आहेत प्रत्येक डस्टबिनमध्ये आणि इकडे आपला आयर सेन्सर जोडलेला आहे. हा जो सेन्सर आहे तो कंटिन्युअसली इन्फ्रारेड रे रिलीज करतो आणि डिटेक्ट करतो की कुठल्या याच्यातला कचरा भरलेला आहे. इथलं समजा हा डस्टबिन रिकामा असेल तर हे रेज इझिली रिफ्लेक्ट होत नाही आणि डस्टबिनमध्ये कचरा भरला वरपर्यंत आला की हे रेज त्यावरून रिफ्लेक्ट होतात आणि आयर सेन्सर जो आहे तो सिग्नल देतो. इथे वरती आपण सर्किट बसवलेलं आहे. अर्डिनो, युनो आणि GSM 900 मॉडेल्स. आपल्या या पूर्ण सर्किटचा अर्डिनो हा मेन कंट्रोल युनिट आहे आणि तो GSM मॉडेलला आयर सेन्सरकडनं सिग्नल मिळाला की कमांड करतो की आपल्याला मोबाईलवर मेसेज आणि रिंग अलर्ट पाठवतो. यामध्ये प्रोग्राम फीड केलेला आहे आणि हा प्रोग्राम आपल्याला हवा तसा आपण बदलू शकतो. हा इथे पॉवर सप्लाय आहे 12 वोल्टचा. आपल्याला हवं तर आपण सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी किंवा रिचार्जेबल बॅटरी वापरू शकतो. आता मी ऑन करते. तुम्ही बघू शकता इथे आयर सेन्सर इथे आहे आणि इकडे अर्डिनो आणि GSM चालू झालेले आहे. आता मी याच्यात कचरा टाकते. ह्याच्यात ऑलरेडी थोडासा कचरा टाकलेला आहे. याच्यात अजून कचरा टाकते. पूर्ण कचरा बिन भरला आहे. आता आपण बघूया. हे 2 आपले मोबाईल्स आहेत. याच्यावर आत्ता मेसेज आलेला आहे अलर्ट डस्टबिन नंबर 3 इज फुल आणि याच्यावर कॉल आलेला आहे. बघू शकता तुम्ही इन्स्पायर अवॉर्ड्स या नावाने आणि इथे मेसेज आलेले आहे. ॲट अ टाईम दोन्ही मोबाईल्सवर कॉल्स आणि मेसेजेस जातात आणि यामुळे स्वच्छता कर्मचारी जे आहेत त्यांच्या वेळेची आणि कष्टाची बचत होते आणि आपल्या इंधनाची पण बचत होते. स्टार्ट. तर लोक वगैरे कधी कधी लाईट बंद चालू ठेवून येतात, बंद करायचे विसरतात. त्यामुळे इथला प्रवेश केला की डोर आणि आतमध्ये गेलं की बंद होतं. आपलं जे काम झाले असेल त्या की डोर
चालू होतो आणि बाहेर आपण बंद होतो. त्याच्याने लाईटची बचत होते. नमस्कार, माझे नाव अंकिता रामकुमार. माझ्या शाळेचं नाव कनिष्ठ महाविद्यालय. माझ्या मॉडेलचं नाव आहे मल्टीपर्पज टी. जे अपंग माणसं असतात त्यांना चालताना दम लागतो किंवा रस्त्यावर दम लागतो किंवा एस टी स्टँडला त्यांना बसायला जागा नसतो, तर ती काटतं करून त्यांना बसू शकतो. माझं नाव सान्वी सचिन कोल्हेकर आहे. मी इंग्लिश स्कूल चैतन्य शाळेतून आलेली आहे. माझ्या मॉडेलचं नाव आहे रेन डिटेक्टर क्लोथ कलेक्शन मॉडेल. याचा वापर आपण पाऊस वगैरे आला ना की कपडे आपले भिजून जातात. मग ते कपडे भिजू नये किंवा आपली धावपळ होते कपडे काढण्यासाठी, मग त्याच्यात आपण पण भिजतो. आपण न भिजण्यासाठी एक बटन दिलेलं आहे. ते बटन ऑन केलं की ॲटोमॅटिकली ते आतमध्ये येतं आणि बटन ऑफ केलं तर ॲटोमॅटिकली बाहेर जातं. त्यामुळे आपण पण भिजू शकत नाही आणि ते कपडे भिजू शकतात. नमस्कार, माझे नाव आदित्य डांगे. माझ्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी स्कूल रत्नागिरी. हे मी आंबेकटर मशीन बनवले, ज्याकरून आंबावर झाडावरती न चढून खालून आपण आंबा काढू शकतो. आंबा काढल्यानंतर हे मी वरती एक बॉक्स बनवला ज्याच्यात आंबा येतो. तिथं ड्रोन असणार आपला. ड्रोन नंतर तो कॅप्चर करतो की आंबा कुठे आला आहे. त्यानंतर इथून आपण कंट्रोल करू शकतो. कंट्रोल केल्यानंतर हे असं फिरणार, आंबा कट होईल. ते स्पेशल पाईप जोडणार मी. पाईपमधून आंबा खाली येईल. तिथं पाण्याची टाकी आपली. आंबा क्लीन होणार. क्लीन होऊन हे असं म्हणजे खाली मी आता तयार केले आहे रॉडमध्ये. असं दोन्हीवरती उचलले की पाठचा आंबा पुढे येईल. पुढे आल्यानंतर स्टोरेज आहे. स्टोरेज आहे ह्याच्यातवरती फॅन लावला जो आंबा सुकणार. आंबा सुकून आपण काढून पेटीमध्ये पॅक करून ठेवू शकतो. माझं नाव श्रेया. माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय मी पाण्याची टाकी आहे. टाकण्यात आलेली आहे. हा इथे पाण्याचा हौद आहे आणि इथे वॉटर सेन्सर आहे, जेणेकरून बैल किंवा गाय हौदात पाणी पिण्यास आल्यास सेन्सरच्या साहाय्याने पाणी पाईपलाईनद्वारे या हौदात येईल आणि त्या गाईला गरजेनुसार पाणी मिळेल. पाणी पिऊन झाल्यास पाईपलाईनमधून येणारे पाणी आपोआप थांबेल आणि ह्या हौदामध्ये साठलेले जे पाणी आहे तिथे शेवाळ धरू नये किंवा डासांची निर्मिती होऊ नये त्याकरिता इथे पाईपलाईन देखील लावण्यात आलेली आहे, जेणेकरून ते पाणी झाडांना माझ्या शाळेचं नाव शाळेची विदेश माध्यमिक विद्यालय माझ्या प्रोजेक्टचं नाव मेन फीडर आहे. मेन फीडर यामुळे कोकणातील परिसराला स्वच्छ आणि आरोग्यदायी राहते. कोकणात इथे पाय ठेवला की ते ओपन होणार आणि त्यामुळे ते त्यातलं व्यवस्थित खाऊ शकतात आणि पाय काढला की ते बंद होईल. त्यामुळे अन्नाची मोठ्या प्रमाणात साठवणूक होते आणि अन्न वाया जातं. खोबऱ्या खावण्याचे खोबऱ्या खावण्याला. माझं नाव आहे आदित्य दत्तात्रय बंदर. मी पाटील हायस्कूल रत्नागिरीकडून आलेलो आहे. उपकरणाचं नाव आहे रुग्णांचं संदेशवाहक. आता आपल्या आजूबाजूला अनेक रुग्ण असतात जे की बेडवर पडून असतात. त्यांच्या हालचाली मर्यादित असतात. उदाहरणार्थ मुख्य करून पॅरालिसिस झालेले रुग्ण, त्यांच्या फक्त बोटाच्या पायाच्या हालचाली होतात. मग त्यांच्या ज्या गरजा आहेत ते आपल्याला सांगू नाही शकत. त्यांना अस्पष्ट बोलता येतं किंवा ते बेडवरच पडून असतात. मग त्यांच्यासाठी हे उपकरण आहे. ह्या उपकरणाद्वारे ते त्यांच्या ज्या गरजा आहेत अडचणी ते आपल्याला सांगू शकतात. जसं की जर त्यांना अस्वस्थ होत असेल किंवा औषधांची त्यांची वेळ झाली असेल तर ते ह्या बटनाद्वारे आपल्याला सांगू शकतात आणि आपल्याला जिथे हा मॉनिटर आहे तिथे आपण लावून ठेवायचा. त्यानुसार आपल्याला कळू शकतं. जसं की त्यांना भूक लागली असेल, तहान लागली असेल ते हे बटन दाबतं.
बाथरूमला जायचं असेल तर हे बटन दाबते. मग त्यानुसार आपण त्यांना योग्य ते मदत करू शकतो. जर एखादा पेशंट असेल तो ब्लाइंड असेल तर इथे ब्रेल लावलेलं आहे प्रत्येक बटनासाठी, त्यानुसार तो बटन दाबू शकतो. आता कोरोनामध्ये कोरोना आलेला संसर्गजन्य रोग होता, पेशंटच्या जास्त जवळ जाता येत नव्हतं, मग धोका होता जवळ गेल्यावर त्यांना काय पाहिजे. मग हे लांबूनच आपल्याला कळू शकतं नर्सला की त्यांना काय कशाची गरज आहे. मग त्यानुसार ते नर्स त्यांना मदत करू शकते. मग त्यांचा संपर्क कमी येईल आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. नमस्कार सर, माझे नाव उज्जित मयकर आणि माझ्या शाळेचे नाव आणि बळीराम परकर विद्यालय मालवण तालुका जिल्हा रत्नागिरी. या प्रोजेक्टमुळे दैनंदिन हा उपक्रम दैनंदिन वापरासाठी आहे. यामुळे घरातील गृहिणीचा आणि हॉस्टेलमधील मुलांचा वेळ वाचतो. हॉस्टेलमधली मुलं अभ्यास करत असतील आणि गृहिणी काम करत असेल तर ह्यापासून त्यांचा वेळ वाचतो आणि श्रमसुद्धा वाचतात. जर कपडे आपण बाहेर उन्हामध्ये सुकत घातलेले असतील तर ते रेन सेन्सरमुळे आपोआप आत येतात. जर आपण आता रेन सेन्सरवर पाणी मारले तर कपडे आपोआप आत येतात. आणि ह्या रेन सेन्सरमुळे मोटारला सिग्नल गावतं आणि सिग्नलमुळे कपडे आत येतात. डायरेक्ट शेअर करून घ्या म्हणा. ही गाडी पण नमस्कार, माझे नाव लोकपती गौर आर्मीमध्ये. माझ्या शाळेचे नाव इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाठवून आले. माझ्या मॉडेलचे नाव आहे सुपारी सुकवण्याचे यंत्र. त्याच्याने पावसाळ्याच्या वेळी काय होतं की पाऊस पडतो त्याच्यामुळे सुपारी सुकवता येत नाही. त्याच्याने शेतकऱ्यांचं नुकसान खूप होतं. त्यासाठी हे यंत्र बनवलं त्याच्याने आपण सुपारी लगेच सुकवू शकतो वाटल्यानुसार. आणि या पद्धतीने त्याचं सुकवतं ते कपडे पण आपण तुम्ही सुकवू शकतो. माझं नाव तन्मय मंगेश रांगे. माझ्या शाळेचं नाव सरस्वती विद्यामंदिर जामशेद गुहागर शाळे गुहागर तालुका. माझ्या मॉडेलचं नाव आहे बहुउद्देशीय हेल्मेट. याचा उपयोग आपल्याला अनेक कारणांसाठी होतो, दैनंदिन जीवनात होतो. काही व्यक्ती गाडीवरून जाताना फोन कॉल उचलतात आणि खांद्याला लावून फोन उचलतात. त्यासाठी आपण त्यांच्यासाठी ब्लूटूथ सिस्टम ऑन केलेली आहे. ते ब्लूटूथ सिस्टमने आपण फोन उचलू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 7 तास 8 तास प्रवास असेल तर आपण या प्रवासात मोबाईलसुद्धा चार्ज करू शकतो. ते पाहिजे सोलर पॅनल पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण इथे शूटिंग करण्यासाठी कॅमेऱ्याचा स्टँड अवेलेबल आहे. जर आपल्याला शूटिंग करायचे असेल प्रवासात तर आपण कॅमेऱ्याच्या स्टँडवर कॅमेरा लावून आपण शूटिंग करू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे आपण इथे LED लावला आहे. या LED रात्रीची भेटते. म्हणजे आपण रात्रीच्या प्रवासात थांबायचं असेल आणि फोन काढायचा नसेल तर आपण इथेच बॅटरी पेटवू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाठच्या फोटोजसाठी कॅमेरा लावला आहे. या कॅमेऱ्यामुळे
पार्टचे फुटेज रेकॉर्ड होऊन आपल्याला पुढे दिसते. पुढे दिसल्यामुळे आपल्याला जर अपघात झाला तर रेकॉर्डिंग हा आपल्यासाठी पुरावा राहील. आणि आज नमस्कार, माझे नाव सर्वाई दिनेश मोडक. मी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेडी सरस्वती तालुका चिपळूण या विद्यालयात इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. हे आव्हान आहे समस्या. डोंगराळ व सपाट भागात हिची जास्त आहे आणि हे बारीक काळ टिकतं. हे गवत आहे जे मी ग्राइंडिंग केलं आहे आणि त्या गवतामुळे ते भाकऱ्या तयार केल्या आहेत. ते जास्त कठीण टिकू शकतं. उन्हामुळे गवत सुकतं आणि पावसाळ्यात गवत जास्त वाढते. वाढल्यामुळे आपण त्याचे असं बरेच काळ टिकण्यासाठी गेट तयार करू शकतो. नमस्कार, माझे नाव आर्या ज्युनियर कॉलेज पेडिंगचे या विद्यालयात इयत्ता 9वीमध्ये शिकत आहे. इन्स्पायर ॲप विज्ञान मी केलेल्या संशोधनाचे नाव आहे मानवी मूत्राचे व्यवस्थापन. समस्या. सार्वजनिक मूत्रातील दुर्गंधी व रोगप्रसार. शास्त्रीय तत्व. अपघातकी पदार्थ आयनी बोंबाने वीज करते. रचना. मानवी मूत्रात कमी रूपांतराची वीज प्रवाहित केली. रिकामी सेल एक्स्ट्रा जोडले. खराब सेलचे कार्बन इलेक्ट्रॉन कॅथोड व ॲनोड म्हणून वापरले. माझे नाव रुद्रा काशमाने. माझ्या शाळेचे नाव न्यू स्कूल. माझ्या शाळेचे नाव स्मार्ट डस्टबिन आहे. याचा उपयोग सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा करता येतो. आणि वर्किंग माझे नाव प्रज्ञेश सुंदर मांडके. शाळेचे नाव सुमन इंडियन मी आता 9वीला आहे. आणि माझे नाव ड्रायव्हर वायरलेस अलर्ट सिस्टीम. जर कोणी आपल्या गाडीचं पेट्रोल वगैरे जोडत असेल तर आपल्याला या मॉडेलद्वारे समजते. किंवा जर कोणी आपले पेट्रोल वगैरे चोरण्याचा प्रयत्न केला तर आपल्या फोनवर मेसेज किंवा कॉल लागतो. सर आल्यानंतर ते लागतं. मी अनिरुद्ध अमित देवगिरीकर सरस्वती विद्यामंदिर दापोली या शाळेतून आहे. हे हँड ऑपरेटेड स्प्रेअरवरचं एक अटॅचमेंट मी इथे डिझाईन केलेलं आहे. जनरली काय होतं, शेतकरी जे स्प्रेअर वापरतात ते त्याचं नोझल समोर असल्यामुळे आपण ज्यावेळेस स्प्रे करतो तर त्यावेळेस तो स्प्रे आपल्या अंगावर उडतो आणि त्याच्यामुळे पॉयझनिंगसारखे केसेस आपल्यासमोर येतात. तर हे टाळण्यासाठी मी याचं नोझल समोर न देता मागे दिलेलं आहे. म्हणजे जे आपण जे पेस्टिसाईड आहे, जे केमिकल्स आहेत ते उडतात ते मागच्या बाजूला उडतील आणि आपल्या नाकात ते डायरेक्ट जाणार आहे. त्यानंतर आपण यांना एक ॲडजस्ट करायला पुढे लिव्हर पण दिलेला आहे, जेणेकरून पूर्ण असं रोटेट होतं आणि आपली जी शेत आहे शेतावरचे सगळे झाडं व्यवस्थित करून ते वर खाली आणि साईड चारही बाजूला रोटेट होतं. त्यानंतर याला समोरच्या बाजूला आपण एक हँडल पण दिलेलं आहे, जेणेकरून आपण समोरच्या बाजूने आपण याला कवर करू शकतो. ते आपल्या असं पाठीवर बसतं. हे हँडल समोरच्या बाजूला आहे म्हणजे स्प्रेचं नोझल ते मागच्या बाजूला आहे. आरंग पाटीलकर. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय पेट्रोल कोलवाडी. तर माझ्या मॉडेलचे नाव आहे क्लायमेट स्लिप ऑल इन वन हिटिंग अँड कूलिंग सिस्टम. तर ह्याला मूलत वापर उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये होतो. तर आपल्या उन्हाळ्यामध्ये जास्त गरम असते तर थंडावा निघते आणि आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी लागते. त्यामुळे इथे 3 रॉड आहेत त्यावरून आपल्या पंख्यामुळे होतं. तर याच्यामध्ये जो फॅन आहे तो 12 वॉटचा फॅन आहे आणि ती कॉईलमध्ये आपल्याला पाणी सप्लाय होतं. आणि हे 3 रॉड आहेत ते हिटिंग एलिमेंट ते तापल्यामुळे आपल्याला फार उष्णता येते. आणि हे ते ऑफ ऑनचे स्विच हे कंट्रोलर आहे आणि हे मोटर आपण पाणी टाकल्यामुळे मोटर चालू झाले की पाणी सप्लाय होतं कॉईलमधून. हे मोटर येतं आणि हे बटन आहे ते 3 रॉड आहेत ते चालू केलं की मग हे तापले की आपल्याला गरम हवा येते. आणि हे बटन आहे ते म्हणजे एखादं सर्किट झालं की
ते आपोआप बनवणार की आपल्याला कुठला धोका नको म्हणून. आता मी चालू करतो. आता थंड व्हायला हे बटन आहे ते इथे आहे त्या गरम होण्यासाठी. तर इथल्या टोटल खर्च झाला 4,000 केला तर टोटल खर्च याची वितरण जे आपल्याला कमी होते म्हणजे आपल्याला जास्त वीज वापरता येत नाही. नमस्कार, मी आशावरी अमित देवगिरीकर, इयत्ता 7वी सरस्वती विद्यापीठ दापोली. माझा प्रोजेक्ट आहे कॅशू रोस्टिंग मशीन. तर हा छोटा मॉडेल आहे, ह्याला डेमॉन्स्ट्रेट करायला. इथे आहे आणि इथे गॅस बर्नर लावला आहे आणि इकडे लीड आहे आणि इथे आम्ही वॉशिंग मशीनचा ड्रम यूज केला आहे. आपण इथे गॅस बर्नर लावला की हे आपण रोटेट करायला स्टार्ट करायचं आणि काहीच वेळाने हे पेट घेईल तर आपण तेव्हा तो बंद करून टाकायचा गॅस आणि रोटेट करत राहायचं. आणि मग जेव्हा ते रोस्ट होतील तेव्हा आपण ही लीड उघडून त्याला बाहेर सगळे ते बिया काढून घ्यायच्या. आणि आम्ही पहिले त्याच्यामध्ये राखाडी टाकायची म्हणजे ती आग विझून जाईल. राखाडी टाकायची म्हणजे ती आग विझून जाईल. आणि आम्ही इथे LPG गॅस यूज केला आहे कारण तो इकॉनॉमिकली अफोर्डेबल आहे आणि आपण त्याची फ्लेम पण कंट्रोल करू शकतो. आणि इथे पण जसे काही वेळानंतर हे असं पेट घेतं आपण तेव्हा राखाडी टाकायची अशी आणि मग ते बिया सगळ्या इथून अशा बाहेर काढायच्या. माझं नाव सुचिता विनायक सोमसारे. माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय सोनवणे. मी रोड मोटर बनवण्याचं करते. हे जे पाणी येतं ते आपण उन्हाळी लागवडीला देऊ शकतो. आम्हाला आता म्हणजे इथे चिकन होईल म्हणून आम्ही छोटा पाईप लावलेला आहे आणि इथे पाहिजे तसं आपण मोठा पाईप लावू शकतो. 3 पाईप इथे जॉईन करू शकतो. आणि जर काही आपण मोठे पाणी वर येतं आणि मग लागवडीला आपण पाणी देऊ शकतो. नमस्कार, माझे नाव भक्ती गोविंद बंडे. माझ्या शाळेचं नाव श्री शिवाजी हायस्कूल ट्रस्ट. माझ्या मॉडेलचं नाव आहे ओले काजू व शिपल्या काकड्याची पिशवी. असं शिपला किंवा काजू ठेवायचा, असं कापायचा आणि हा जो रॉड आहे त्याने धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे सजित कुमार. माझ्या शाळेचं नाव आहे शिवाजी हायस्कूल. माझ्या मॉडेलचं नाव आहे इलेक्ट्रिक ब्लॅकबोर्ड क्लीनर. हा ब्लॅकबोर्ड क्लीनर ग्रामीण भागातील शाळेसाठी आहे. आपण त्याचं वर्किंग आहे मेनमध्ये इलेक्ट्रिक काम करतं. त्याला त्याच्यात आहे व्हॅक्यूम चेंबर, व्हॅक्यूम पाईप वर्क करतं. माझे नाव कशिश जनार्दन कांबळे. माझी शाळा आज मी आपण गरम पाणी करू शकतो. शैलावर स्वयंपाकही करू शकतो. ही पाण्याची टाकी आहे आणि हे कॉपर पाईप आहे. यामध्ये कोळसा आहे आणि या कोळसा मी कापुराने पेटवला की ह्या फॅनने आतली फॅन आहे या फॅनने वाफ होणार ह्याची आणि ह्या तापल्या आणि मी बटन प्रेस केलं की हे पाणी सुद्धा होणार. हे तापल्याच्यामुळे गरम पाणी
आणि आपण आपला चळवळीत घेऊ शकतो जेव्हा जायची वेळ Good morning. My name is Divya Nitin Gaukar. Now my school name is NSK English Medium School, Achana. Now I will explain how this model works. When the user selects fan on, the app sends number 1 to the Bluetooth modem. The Bluetooth modem sends this number to the Arduino Uno. Arduino program receives this and checks what to do. If it sends number 1, it sends low signal to the pin 4. Pin 4 is connected to the relay, which completes the fan circuit and turn on the fan. When the user selects fan off, the app sends number 0 to the Bluetooth modem. Bluetooth modem sends this number to the Arduino. Arduino receives this and sends high signal to the pin 4, which turns the relay off and turn on off the fan. All of this work is on 5-volt power, which is safe for demonstration. However, relay can also control higher voltage power. If you want to do that, make sure that you should work with an expert or adult. I have now only attached and shown that only fan. But if you want to attach more things, you can attach bulb, buzzer, LED, fan, etc. Thank you. नमस्कार, माझं नाव अदिती सुभाष मी विद्यापीठ या प्रशालेत इयत्ता शिकत आहे. मी इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यामध्ये मी घरातल्या वस्तूंचा वापर करतात. यासाठी मी घरातील बादली व प्लायवूडचा उपयोग केला आहे. यावर मी प्लायवूडवर भुसा लावला आहे जेणेकरून उंदराचे पाय घसरू नये आणि उंदीर खाली पडू नये. जेव्हा उंदीर इथे धान्य खाण्यासाठी येणार तेव्हा तो आतमध्ये जाईल आणि आतमध्ये गेल्यानंतर हे पुन्हा वरती आल्यामुळे तो आतमध्ये अडकला जाईल आणि हे थोडंसं उघडं असल्यामुळे ते ऑक्सिजन आतमध्ये येत जात राहणार आणि त्याच्यामुळे उंदीर जिवंत राहून आपण त्याला पुन्हा आतमध्ये सोडू शकतो. Good afternoon. My name is Jay Raju Mori from St. Ursula School, Varavade, Taluka Kankoli, district Sindhudurg. My project's name is Electricity Line Fault Detection. Electricity plays vital role, powering many homes, schools, industries, etc. Fault in this transmission line can lead to major power outages, equipment damage, and even safety hazard. My project works on the principle of Moore's. There are 3 transmission lines. One earthing line, second is neutral line, and third is live wire. When neutral and live wire comes in contact with each other, they cause a short circuit. So you can see this and this touches. The 3 bulbs assigned to particular area detect the fault, and wireman can come to know about the fault in that area, and immediate actions can be taken. In another case, if fire is near so tick tick is sound made by remote and it blinks, and by this wireman come to know about the fire in that area, and immediate actions can be taken, and the damage for this fire can be decreased, and the maintenance cost will also come down. Good. Namaskar, my name is Sarthak Satish Kumar Karne. The name of my school is Shri Ram Moreshwar Gopte Madhyamik Vidya Mandir Jamshedpur. I study in East End. The name of my model is water drawing bucket from the well. In Indian villages, many people generally use a fixed pulley to draw water from the well. So, while drawing water from the well using this fixed pulley, I found that we want to use more force than the weight of the bucket and water. A woman draws water from the well using this fixed pulley. So, the force applied at that time by woman is very much. So, to ease this process, I made this kind of device by attaching another pulley.
and this time the force required is very less. The mechanical advantage increases with the increase in the number of pulleys. Means when multiple pulleys are used to lift heavy loads, the input force is distributed among this rope segment and it becomes easy to lift heavy loads. Now I will tell you the working of this model. See, here this is a fixed pulley. Generally every people use this kind of pulley. But using a fixed pulley, people have to perform more work. They have to use more force than the weight of the load they are lifting. For example, villagers draw their water from the well using this fixed pulley. So at that time, villagers have to apply more force than the weight of the water bucket. छान केलं आहे. डायरेक्ट चिराच लावला आहे वेरीला. हे चलो जेवण झालं. हे राहिले चला मला व्हिडिओ परत एडिट करायला लागेल.